Hello everyone. In today's lecture, we are going to study about the beneficial and harmful effects of microorganism in food and dairy microbiology. In this first point, which we are going to see is probiotics and fermented food. First, probiotics. One should know what are probiotics. Probiotics by WHO, which is World Health Organization, have defined probiotics as a live microorganism which, when administered in adequate amount, confers a health benefit on a host. Means any type of live microorganism which does not cause any harmful effect is directly injected inside the host body in the through different food products, which increases or improves the health of the host. म्हणजे लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम फूडमधून डायरेक्टली ह्युमन बिंग्सला दिले जातात, ज्यामुळे ह्युमन बिंग्सची इम्युन सिस्टीम इम्प्रूव्ह होते किंवा त्याचं फूड डायजेशन प्रॉपर इम्प्रूव्ह होतं. त्यामुळे ह्युमन हेल्थसुद्धा काय होऊ शकते, प्रॉपरली improve हो शकते. Now when we break this word probiotics, in the term probiotics, it comes from Latin or Greek language, in which pro means promoting or before, and bios means life, which means the probiotics are the life promoting substances which gives the beneficial activities by the microorganisms. Microorganisms लाईफला प्रमोट करतं किंवा लाईफला इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप हेल्पफुल असतं. आणि जे कॉमन टाईपचे बॅक्टेरिया असतील किंवा ऑर्गॅनिझम असतील जे प्रोबायोटिक्समध्ये इन्क्लुडेड आहेत, दॅट आर लॅक्टोबॅसिला अँड बेफिडिओ बॅक्टेरिया. Lactobacilli and bifidobacteria are the most beneficial bacteria which are included in the probiotics. Then what are probiotics? As we have defined earlier, probiotics are nothing but microorganisms that have beneficial effect on the होस्ट इंटेस्टायनल मायक्रोबियल बॅलन्स. होस्टच्या इंटेस्टाईनमधला जो मायक्रोबियल बॅलन्स आहे, तो मायक्रोबियल बॅलन्स मेंटेन करण्यासाठी, ह्युमन बीइंगची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण जे काही बेनिफिशियल इफेक्ट्स आपल्याला कॉज करावे लागतात, दॅट इफेक्ट्स आर कॉज्ड बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर सप्लाइड इन द फूड. And these microorganisms are directly supplied in the live form. Recently, WHO have defined probiotics as live microorganisms which are administered in adequate amount, which confers a health benefit on the host. हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण डायरेक्टली सप्लाय करतो ह्युमन बॉडीमध्ये किंवा होस्टच्या बॉडीमध्ये, हे त्यांचा सप्लाय आपल्याला ॲडिक्वेट अमाऊंटमध्येच करावा लागतो. जर आपण हा जो सप्लाय तो मॅक्झिमम अमाऊंटमध्ये केला तर मायक्रोबियल लोड इन्क्रीज होऊन काही ॲडवर्स इफेक्ट किंवा हझार्डस हार्मफुल इफेक्टसुद्धा कॉज होऊ शकतात. म्हणून ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स इंजेक्ट करून त्याच्यामधून आपल्याला हेल्थ बेनिफिट्स मिळतात. and those products are called as probiotics. Now there are different types of modes of action of probiotics. म्हणजे प्रोबायोटिक्सचा एक्झॅक्टली रोल कसा आहे किंवा तो त्याचे जो काही रोल आहे तो कसा प्ले करतो. फर्स्ट वन इज प्रोडक्शन ऑफ इनहिबिटरी कंपाऊंड्स. म्हणजे आफ्टर इंजेक्शन or injecting probiotics in any particular host, it increases द इनहिबिटरी कंपाऊंड्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कुठलंही फॉरेन पार्टिकल एंटर झालं तर त्याला इनहिबिट करण्याचं, स्टॉप करण्याची ॲक्टिव्हिटी प्रोबायोटिक्स कॉज करतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण प्रोबायोटिक्समधनं घेतोय, तर हे प्रोबायोटिक्स काय करतात,
इन्फेक्शन कॉज करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा केमिकल्स असतील जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात त्या त्यांची ॲक्शन स्टॉप करण्यासाठी किंवा त्यांना किल करण्याचं काम हे प्रोबायोटिक्स करतात. देन सेकंड पॉईंट इज कॉम्पिटिशन फॉर केमिकल ऑर अवेलेबल एनर्जी. म्हणजे जे काही होस्ट बॉडीमध्ये केमिकल्स किंवा अवेलेबल एनर्जी असेल त्या अवेलेबल एनर्जी गेन करण्यासाठी प्रोबायोटिक्स कम्पीट करत असतात. सो प्रॉपर हेल्थ इज ऑब्टेन्ड बाय प्रोबायोटिक्स. देन कॉम्पिटिशन फॉर अधेजन साईट. If we consider about any harmful microorganism, एखादा हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम होस्टच्या बॉडीमध्ये एंटर जर झालं तर ते फर्स्ट रोल इज दे अटॅच ऑन द सरफेस ऑफ एनी पर्टिक्युलर सेल. सरफेसवरती ते अटॅच होतात आणि त्यानंतर सेलच्या आत पेनिट्रेट होऊन डिसीज कॉज करत असतात. तर मग प्रोबायोटिक्स काय करतात किंवा हे मायक्रोऑर्गॅनिझम्स काय करतात की ती जी अटॅचमेंट साईट आहे त्या अटॅचमेंट साईटला जाऊन बाइंड होतात किंवा त्यासाठी कम्पीट करतात. सो हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम कॅन नॉट बाइंड टू द सेल सरफेस and ultimately they cannot cause any kind of infection. Then next point is enhancement of immune response. These probiotics help to increase or improve the immune system of that host. And then the interaction with the phytoplanktons. Then these probiotics can also help in the interaction of the phytoplanktons, means plants which grows inside the water. Then they are the main source of macro and micronutrients. Now these probiotics help in the breakdown of complex compounds. So the nutrients are easily available in the presence of probiotics. Then microorganisms present in the probiotics can produce different types of enzymes, and these enzymes can help in the enzymatic action for different processes, for example metabolism. Then production of low molecular weight antibacterial substances. These probiotics have the ability to produce different types of antibiotics which helps to inhibit the growth of gram-positive as well as gram-negative bacteria. And also they can modify the toxin receptors and block the toxin mediated pathologies. Means if the toxic substances enter inside the body, they have the ability to degrade those substances and stop the toxic effect caused on the host. And they also stop the colonization of the pathogenic microorganisms. आणि जर बॅक्टेरिया एकत्र येऊन कॉलनीज फॉर्म करून डिसीज कॉज करू शकतात. तर हे तर प्रॉपर त्यांचं कॉलनायझेशन स्टॉप करण्याचं काम आपले प्रोबायोटिक मायक्रोऑर्गॅनिझम्स कॅरी आउट करतात. Then there are different types of advantages of probiotics. First one is antibiotics associated with diarrhea. डायरियाला ट्रीट करण्यासाठी जे काही अँटीबायोटिक्स आहेत त्या अँटीबायोटिक्सला प्रिपरेशन आपण प्रोबायोटिक्स यूज करू शकतो. देन probiotics and cancer. These probiotic cells can help to repair the cancerous cells. Then hepatitis disease, Helicobacter pylori infection, then can be cured by using probiotics. Then high level of cholesterol. When the cholesterol level increases, these probiotics help in the breakdown of those cholesterol or the fatty acids which are increased in the body of the host, and ultimately the cholesterol level can be lowered by using probiotics. And they are also used to treat different types of allergies. There are few disadvantages of probiotics. As we have discussed earlier, probiotics जर ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये दिले गेले नाही किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा जो नंबर आहे तो जर मॅक्झिमम असेल प्रोबायोटिक्समध्ये, देन इट कॅन कॉज हार्मफुल इफेक्ट टू द
consumer or the to host. It can affect, it can cause digestive issue, म्हणजे digestive system change होऊ शकते. It can cause increase in the gas formation or the bloating of the blood, and it can also cause fatal diseases, means the disease which can even cause the death to the human beings. Then there are discomfort in the gastrointestinal tract, and different types of allergies can be caused by probiotics. Means the final conclusion of the intake of probiotics is it is highly beneficial to increase the immune system and the proper digestion and improve the health of human being. This was all about probiotics. Thank you.